घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. आर्थिक दुर्बलतेमुळे अनेकांना न्यायालयात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे समाजातील सर्व स्तरापर्यंत न्याय व्यवस्था आणि न्याय प्रक्रियेची माहिती पोहोचवावी या उद्देशाने यंदा गुढीपाडवा स्वागत यात्रेत अधिवक्ता परिषदेच्या वतीने संविधान आणि न्याय सर्वांसाठी या विषयावर चित्ररथ साकारण्यात येणार आहे, अशी माहिती अधिवक्ता परिषदेचे प्रतिनिधी सुयश धाकस यांनी दिले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने दरवर्षी गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी ठाणे शहरात भव्य स्वागत यात्रा काढली जाते. या यात्रेत शहरातील विविध संस्था एकत्र येऊन सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर संकल्पनांवर आधारित चित्ररथ सादर करतात. या माध्यमातून समाजाला विविध संदेश दिले जातात. यंदा या स्वागत यात्रेचे 26वे वर्ष असून न्यासाकडून महिनाभर आधीपासून तयारीला सुरुवात करण्यात आली. स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी दर सोमवारी बैठक आयोजित करण्यात येते. सोमवारी पार पडलेल्या बैठकीत शहरातील 39 संस्थांचा सहभाग होता. यंदा शहरात एकूण 14 उपयात्रा निघणार असल्याची माहिती न्यासाकडून देण्यात आली. यंदा अधिवक्ता परिषद या संस्थेचा स्वागत यात्रेत पहिल्यांदा सहभाग आहे. त्यांच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या चित्ररथात लहान मुले, पोलीस, वकील आणि न्यायाधीशांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत. तसेच ठाणे ऑटोलॉजिस्ट असोसिएशनकडून काच बिंदू या आजाराबाबत जनजागृती केली जाणार असून यासाठी सर्व डॉक्टर सहभागी होणार आहेत. नृत्यधारेसाठी 40 संस्थांची नोंदणी झाली. घंटाळी मंदिर संस्थेकडून घंटाळी देवीची पालखी असणार आहे. तर जिम्नॅस्टिक संस्थेकडून हिंदू सणांचे दर्शन घडवणारे सादरीकरण केले जाणार आहे. ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाई दरम्यान निघणारी माती वाहतूक कन्व्हेयर बेल्टऐवजी डंपरने करण्यात यावी, यासाठी 90% रहिवाशांची सहमती आहे, तर केवळ 10% रहिवाशांचा विरोध आहे. मात्र या रहिवाशांचीही आम्ही समजूत काढू, याबाबत अंतिम निर्णय घेऊ, असे प्रकल्प बाधित रहिवाशांच्या समिती सदस्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. यामुळे माती वाहतूक कन्व्हेयर बेल्टऐवजी डंपरनेच होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले. तसेच ठेकेदाराकडून नव्हे तर परिसरातील गृहप्रकल्पांच्या बांधकामामुळे हवा प्रदूषण होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाई दरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीसाठी कन्व्हेयर बेल्टचा प्रस्ताव रद्द करून त्याऐवजी डंपरने माती वाहतूक करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. या निर्णयानुसार दररोज 350 डंपर माती वाहतूक करणार असल्याने परिसरात हवा प्रदूषणात वाढ होण्याची भीती व्यक्त करत त्यास रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाचे काम पुन्हा वादात सापडले असून यासंबंधीचे वृत्त प्रसारित होतात प्रकल्प बाधित रहिवाशांच्या समिती सदस्य राकेश मोदी, आशुतोष शिरोलकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाईतून निघणाऱ्या मातीची वाहतूक कशी करायची यावर गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 3 पर्याय दिले होते. युनि अपेक्स पर्यंत भुयारी मार्गाचे काम पहिल्या टप्प्यात करणे आणि त्या मार्गाद्वारे डंपरने माती वाहतूक करणे हा पहिला पर्याय होता. मातीची वाहतूक कन्व्हेयर बेल्टने करणे हा दुसरा पर्याय होता आणि स्वतंत्र मार्गिका तयार करून डंपरने माती वाहतूक करणे हा तिसरा पर्याय होता, असे राकेश मोदी म्हणाले. पहिल्या पर्यायात भुयारी मार्ग तयार होण्यासाठी 2 ते 3 वर्ष काळ लागेल आणि इतका काळ कोणताही प्रकल्प थांबवला जाऊ शकत नाही. तर दुसऱ्या पर्यायात कन्व्हेयर बेल्टची यंत्रणा उभारणे, त्यांच्या दोन्ही बाजूला मार्गरोधक उभारणे अशी कामे करावी लागणार असून यानंतरही हवा आणि ध्वनी प्रदूषणाचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या पर्यायामध्ये स्वतंत्र मार्गिका तयार करून डंपरने वाहतूक केल्यावर रस्ते वाहतुकीला अडथळा होणार नाही आणि स्थानिकांनाही त्रास होणार नाही. या तिन्ही पर्यायाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला तरी कन्व्हेयर बेल्टऐवजी डंपरनेच करण्यात यावी अशी मागणी रहिवाशांनी केली. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या ज्येष्ठ अभ्यासू आणि उच्च शिक्षित माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसाठी महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाचे मागचे दार 5 मार्चला उघडणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी पक्ष सेटिंगकडे फिल्डिंग लावले. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी
तिकीट देण्यावरून सर्वच राजकीय पक्षात आणि विशेष करून शिवसेना भाजप पक्षामध्ये कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला होता. शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये अनेकांनी बंडखोरी करत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर काही बंडखोरांनी आपला अर्ज मागे देखील घेतला होता. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळाले नव्हते त्यांना विविध समित्यांमध्ये किंवा स्वीकृत नगरसेवक पदावर वर्णी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार आता येत्या 5 मार्च रोजी स्वीकृत नगरसेवक पदासाठीची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश आणि बक्षीस म्हणून उमेदवारीही दिल्याने शिवसेनेच्या अभ्यासू आणि उच्च शिक्षित माजी नगरसेवकांना देखील उमेदवारीला मुकावे लागले होते. अशा ज्येष्ठ आणि पक्ष इच्छुकांना स्वीकृत म्हणून आमंत्रित करण्यात प्राधान्य मिळायला हवे असा मतप्रवाह जुन्या जाणत्या शिवसैनिकांमध्ये वाहत आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेला पुन्हा बहुमत मिळाले. संख्याबळानुसार शिंदे गटाच्या शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले असून त्यांच्या पक्षातील 6 जणांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागणार आहे, तर उबाटा पक्षाचा केवळ एकमेव नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षातून एकालाही लॉटरी लागणार नाही. भाजपचे 28 नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षातून 2, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्या पक्षाचा 1 अशा 10 जणांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे परिवहन उपक्रमाच्या TMT गाड्यांमधून ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या मोफत प्रवासाच्या योजनेचा ठाणे महापालिका क्षेत्राबाहेरील नागरिक देखील लाभ घेत असल्याचे उघड झाले होते. हा गैरप्रकार टाळण्यासाठी ठाणे परिवहन विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल बस पास योजना राबवण्याचे ठरवले. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना अर्जाचे वाटप करण्यात आले असून आतापर्यंत 30,000हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी TMTची डिजिटल पाससाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली. त्यापैकी 2,000 जणांना डिजिटल कार्डचे वाटप झाले. ठाणे परिवहन सेवेच्या TMT बस गाड्यांमधून ज्येष्ठ नागरिकांना गेले काही वर्षापासून मोफत प्रवास सेवा दिली जाते, परंतु ही सेवा केवळ ठाणे महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असतानाही या सेवेचा इतर शहरातील ज्येष्ठ नागरिक लाभ घेत असल्याचे उघड झाले होते. वाहकांकडून चुकीचे तिकीट दिले जात असल्याचेही समोर आले होते. हे गैरप्रकार टाळण्यासाठी ठाणे परिवहन विभागाने ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल बस पास योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याच्याकडे डिजिटल पास त्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार अशी अट ठाणे परिवहन विभागाने घातली आहे. यासाठी ठाणे शहरातील मुख्य TMT आगारातून 1 फेब्रुवारीपासून डिजिटल पाससाठी अर्ज उपलब्ध करण्यात आले. 28 फेब्रुवारीपर्यंत हे अर्ज आगारात उपलब्ध असणार आहेत. त्यानुसार सुरुवातीच्या दिवसांमध्येच शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी मुख्य आगारात अर्ज घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले होते. त्यानंतर हा अर्ज भरून
ठाणे स्थानक परिसरातील सॅटिस पुलावर जमा करायचा आहे. त्यानुसार आतापर्यंत ठाणे परिवहन विभागाकडे 30,000हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. महाविद्यालय प्रवेश नोकरीचे आमिष दाखवून मागील काही वर्षांमध्ये अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले. असाच काहीसा प्रकार ठाण्यातील पालकांसोबत घडलाय. मुलगा मेडिकल महाविद्यालयात शिकेल, चांगली नोकरी मिळेल अशा स्वप्नात असलेल्या पालकांच्या आशेचा गैरफायदा एका भामट्याने घेऊन त्यांच्याकडून 35 लाख रुपये उकळलेत. माझी KM रुग्णालय आरोग्य सचिवांसोबत ओळख असून VIP कोट्यातून मुलाला महाविद्यालयीन प्रवेश मिळवून देतो असे सांगत फसवणूक करण्यात आले. या प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील फसवणूक झालेल्या व्यक्तीचे बाळकुंभ भागात मेडिकल शॉप आहे. त्यांच्या दुकानात एक व्यक्ती वारंवार येत असे, त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. तक्रारदार यांचा मुलगा 2023-24 या वर्षात नीटची परीक्षा उत्तीर्ण झाला होता, त्यामुळे त्याला मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. याबाबत तक्रारदार यांनी त्या व्यक्तीला सांगितले होते. त्यानंतर त्या व्यक्तीने त्याची KM रुग्णालयातील अधिष्ठा आरोग्य सचिव यांच्यासोबत ओळख असून त्यांच्यामार्फत अनेकांना मेडिकल महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिल्याचे त्याने सांगितले. महाविद्यालयातील प्रवेशाच्या मोबदल्यात त्याने तक्रारदार याच्याकडून 38,50,000 रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी 10 मे 2024 ते 30 जानेवारी 2025 या कालावधीत त्या व्यक्तीला टप्प्याटप्प्याने रोख आणि ऑनलाईन असे एकूण 35,42,900 रुपये पाठवले. वर्ष उलटल्यानंतरही महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला नसल्याने तक्रारदार यांनी त्याच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली, परंतु तो व्यक्ती पैसे देण्यात टाळाटाळ करू लागला. त्याने 2 धनादेश दिले होते, परंतु ते देखील वटले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने फसवणूक प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असेल आणि या घटनेचा अधिक तपास कापूरवाडी पोलीस करतायत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.